वंदे आज भारतीय राज्यघटनेच्या काळामध्ये झालेली आणीबाणी आपल्या सर्वांच्या दृष्टीने हा काळा दिवस आणि त्यासाठी व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र टोळीचे सदस्य माननीय हरीश भाऊ कुलकर्णीजी, या सगळ्या आणीबाणीमध्ये ज्यांनी प्रत्यक्ष तुरुंगवास भोगला, देशाच्या या राज्यघटनेच्या रक्षणासाठी जे सरसावले अशा रिजबुडताई, अनंतजी आचार्य, सुधीरजी विद्वंस, हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलाय असे आपल्या मंडळाचे तरुण तडफदार अध्यक्ष सचिन भाऊ, रुपालीताई, त्याचप्रमाणे जालिंदर भाऊ, श्रीनिवासजी, सागरजी, संजीव भाऊ, उज्ज्वलताई, शालिनीताई, साधनाताई, सुनीताताई, वंदनाताई, निकमताई आणि सर्वच माझ्या उपस्थित सहकारी बंधू आणि भगिनींनो, हरीश भाऊंनी अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे. आमच्या या सगळ्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये हा अतिशय काळा दिवस आमच्या सगळ्यांच्या स्मरणात राहणारा दिवस आहे. पण आज नवीन पिढीला हा विषय कळला पाहिजे, नवयुवकांना हे काय झालं होतं हे कळलं पाहिजे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण शहरभरात सगळीकडे आज अशी व्याख्यानं आयोजित केलेली आहेत. मंडळी, हे आणीबाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिलेली आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत की या राज्यघटनेनुसार आम्ही सगळे जगतोय. आमचे मूलभूत अधिकार, आमचे मूलभूत कर्तव्य हे करण्यासाठीची आमची राज्यघटना आम्हाला वंदनीय आहे. भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अतिशय आदराची ही राज्यघटना आहे. हरीश भाऊंनी मांडलेला विषय आता आपण ऐकलाय. ही आणीबाणी पहिल्यांदा लागली होती का हो? या आधी पण एकदा लागली होती. कोणतं वर्ष होतं ते? 1962. काय झालं होतं तेव्हा? भारत आणि चीनचं युद्ध झालं होतं. महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलेलं आहे की देशावर असं काही संकट आलं, देशाच्या मध्ये अशी काही अशांतता व्हायला लागली, देशाची सुरक्षितता कधी जर धोक्यात यायला लागली तर देशाचं सर्वोच्च ठिकाण असतं संसद आणि संसदेच्या वर असतात राष्ट्रपती. तर या संसदेने निर्णय करायचा असतो की आमच्या देशाच्या सीमा असुरक्षित आहेत, देशातली अंतर्गत परिस्थिती अडचणीत आहे आणि त्यावेळेला या सगळ्या संसद